नमस्कार, टीव्ही9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा कुलकर्णी हसक. गदारोळ आणि राड्यामुळे भाजपचे 12 आमदार आज निलंबित झाले. मात्र या वादाची सुरुवात ओबीसींचा ठराव मांडताना झाली. जेव्हा ओबीसींच्या मुद्द्यावरती ठराव मांडला जात होता त्यावेळेला भाजप नेते वेलमध्ये उतरून घोषणा देऊ लागले आणि हा ठराव दिशाभूल करणारा असल्याचा आरोप त्यांनी केला. ठराव मांडताना नेमकं सभागृहात काय घडलं पाहूयात. मी जागेवर त्याला संधी देतो असताना राज्य शासनाने वारंवार विनंती करून देखील केंद्र शासनाने माहिती अद्याप उपलब्ध करून दिली नाही. मागासवर्गीय इंटरनेट डाटा उपलब्ध करण्याची अर्ज शासनाकडून राज्य शासनाने मागासवर्गीय आहे. अनुकूल असतील त्यांनी हो म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही. मी तुम्हाला नेम करतोय, मी तुम्हाला नेम करतोय, मी तुम्हाला नेम करतोय, मी नेम करतोय तुम्हाला. मी नेम करीन, मी नेम करीन. हे चालणार नाही. मी नेम करीन. या राखून ठेवा, चालणार नाही. चला ते जागेवर नेम करीन. मी नेम करीन. मी तुम्हाला नेम करीन. मी नेम करीन. मला रूल चांगले माहिती आहेत आणि म्हणून होयच्या बहुमत ठराव संमत झाला. पण या ठरावाचा आशय काय अध्यक्ष महाराज? या ठरावाचा आशय आरक्षण टिकवण्याचा नाही, तर जनतेमध्ये द्विधा मनस्थिती निर्माण व्हावी, भ्रमजाग निर्माण व्हावा असा हा मायावी ठराव करण्याचा प्रयत्न केला. काय ठराव? केंद्र सरकारला पत्राच्या माध्यमातून इम्पेरिकल डाटा मागता येतो. पत्राच्या माध्यमातून. सुधीर भाऊ, अध्यक्ष महाराज, दुसरं इम्पेरिकल डाटा म्हणजे काय? राज्य सरकारने जनतेचा गैरसमज करण्याचं कारण. अनेकांचा गैरसमज काय करून ठेवलाय? इम्पेरिकल डाटा म्हणजे जनगणनेच्या डाटाच्या संदर्भातला भाग असा गैरसमज करून ठेवलाय. अध्यक्ष महाराज, इम्पेरिकल डाटाची डेफिनेशन तुम्ही जरा स्पष्टपणे काढा. मागासवर्गीय आयोग बसवल्यानंतर हा एक सांख्यिकीय डाटा आहे ज्याला रिसर्चचं रूप द्यायचं आहे. तर हा वाद सुरू झाल्यानंतर सभागृह स्थगित झालं. भास्कर जाधव तालिका अध्यक्षांच्या दालनात गेले आणि त्यानंतर भाजप नेते सुद्धा ठरावाबाबत आपली बाजू मांडण्यासाठी तालिका अध्यक्षांच्या दालनात पोहोचले आणि तिथूनच खऱ्या वादाला सुरुवात झाली. त्यानंतर पुढे काय झालं, काय आहेत दावे, ऐकूयात. मी समोर बसतोय तेवढ्यात सन्मान्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकदम रागानं लाल लाल होऊन आले. ते इथंच होता, झाल्या चिडलेले होते, रागवलेले होते. तुम्ही सर्वांनी बघितलं. ते आले, मी स्वतः खुर्चीवरनं उठलो. या विरोधी पक्ष नेते महोदय बसा. ते रागवलेले होते, स्वाभाविक आहे. मी त्यांना बोलायला संधी दिली नाही, ते रागवणार. ते रागवलेले होते. या विरोधी पक्ष नेते त्याही परिस्थितीत दादा मी सांगितलं की या विरोधी पक्ष नेते महोदय इथं बसा, आपण बोलू, तुमचा राग आहे, आपण मार्ग काढू. अहो, असे सभागृहामध्ये किती बाकी प्रसंग यानंतर तुम्ही आम्ही बघितलेले आहेत. आहे काय ते काही विशेष काहीच नाहीये. आपण यातनं मार्ग काढू. परंतु स्वतः राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि सदस्य हे शांत होण्याच्या मनस्थितीत तर नव्हतेच. पण त्याच वेळेला या बाजूचे अनेक सदस्य आतमध्ये आले आणि माझ्या आई बहिणीवरून शिव्या देऊन आतमध्ये घुसले. मी सातत्याने यांच्या वरिष्ठांना सांगत होतो की तुम्ही ह्यांना आवरा, तुम्ही थांबा, ह्यांना बसवा, आपण बोलू. त्यांनी त्यांची भाष्य अशी होती की हे आम्ही आवरणार नाही, आम्ही तुमच्यावर रागात आहोत. मी सांगितलं जर तुम्ही रागात असेल तर भास्कर जाधवला काय राग कमी आहे काय? हे मी सांगितलं नाही, असं त्यातला भाग नाही. अध्यक्ष मध्ये आपला मान आहे आणि अध्यक्ष म्हणून प्लीज 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 गांभीर्य, प्रस्तावाचं गांभीर्य तसंच राहू द्या, काही अडचण येणार नाही. प्लीज केवळ अध्यक्ष म्हणून नाही, भास्करराव जाधव म्हणूनही आपला सन्मान आहे. भास्करराव जाधव म्हणूनही आपला सन्मान आहे. त्यामुळे मला असं वाटतं या संदर्भात खरं म्हणजे आपण मोठ्या मनाने विरोधकांना बोलवलं पाहिजे, आमच्याशी चर्चा केली पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला जर काही कारवाई करायची असेल तर केली पाहिजे. अन्यथा म्हणजे कोणी वासरू मारलं म्हणून दुसरा गाय मारेल अशा प्रकारची अवस्था जर या ठिकाणी होणार असेल तर हे लोकशाहीला योग्य नाही. जी घटना घडली आहे ती त्या ठिकाणी दोन्ही बाजूचे आमदार एकमेकाला भिडले आणि ते भिडू नाही दिलं. आपण त्यांना मागे केलं. मी विरोधी पक्षनेता, पण मी स्वतः असं पूर्ण दोन्ही हे करून सगळ्यांना आमच्या सभासदांना पूर्ण मागे नेलं
आणि तिथे भांडण होऊ दिलेलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं माननीय अध्यक्ष महोदय, अशा प्रकारचा प्रस्ताव आणणं हे काही योग्य होणार नाही. तर तालिका अध्यक्षांच्या दालनामध्ये झालेल्या राड्यावेळी भाजपा आमदारांनी धक्काबुक्कीचा आरोप केला. भास्कर जाधवांनी हा आरोप केला आणि त्यावरती फडणवीसांनी नेमकं काय उत्तर दिले ते पाहूयात. ज्या वेळेला सभागृहातनं जवळजवळ भारतीय जनता पार्टीचं जे काही त्यांना करायचं होतं आतमध्ये ते सगळं बरचसं काही करून झाल्यानंतर मी हटत नाही हे बघितलं. त्यावेळेला बरेचसे आमदार गेल्यानंतर शिवसेनेचे एक आमदार त्या सभागृहात आली. ही गोष्ट खरी आहे, मी नाकारणार नाही. आणि मी सांगतोय की सीसीटीव्ही मध्ये सगळं दिसेल. एक आणि माझी माफी फक्त आणि फक्त आशिष शेलारनी 2-2, 4-4 वेळा मागितली. पण कधी मागितली? जे आशिष शेलार बाहेरून आले, माझे अतिशय मित्र, आम्ही कोकणातले एकत्र, मला अरे तुरे करू इतकं माझ्या अंगावर तुटून पडले, इतके तुटून पडले. आणि मग मी एक शब्द खोटा बोलणार नाही. मी सांगितलेलं आहे त्या सीसीटीव्ही मध्ये जे दिसेल, तुम्हाला जी शिक्षा होईल ती मला शिक्षा होईल. आणि म्हणून त्याच्यानंतर आशिष शेलारनी भास्करराव जाऊ द्या ना म्हणजे लात लावायची आणि नंतर स्वारी म्हणायचं, हे काय तितकंसं योग्य नाही. आणि हा वैयक्तिक भास्कररावचा प्रश्न नाही, तर हा पीठासन अधिकाऱ्याचा प्रश्न आहे. एक आणि मगाशी देवेंद्र फडणवीस म्हटल्याप्रमाणे इथून बाहेर गेल्यानंतर मी त्यांना मिठी मारणारच आहे, संसदीय कार्यमंत्री. आपल्याशी धक्काबुक्की नाही झाली. हे शिवसेनेचे आमदार आणि इकडचे 2-3 आमदार यांची बाचाबाची झाली. आणि त्यावेळेस मी स्वतः पूर्ण सगळ्या लोकांना बाहेर काढलं. मी स्वतः काढलं त्या ठिकाणी बाहेर. आपल्याशी नाही झाली. हा आपल्याशी अध्यक्ष 2 मिनिटं हे शांतपणे ऐकूया बोलूयात, त्यांना अगदी बोलूया. अध्यक्ष महोदय, हे जरूर आहे की आम्ही सगळे रागात होतो, तिथे बाचाबाची झाली. त्यानंतर आपण एकमेकाचे गळे भेटले, सगळे भेटले, तुम्ही भेटले, आशिष शेलार भेटले, एकमेकाचे गळे भेटले. आणि त्याच्यानंतर अध्यक्ष महोदय, अशा प्रकारचा प्रस्ताव जर या ठिकाणी येत असेल, कोणता प्रस्ताव जो मांडतायत लक्षातच येतोय ना, कुठला प्रस्ताव मांडतायत तो लक्षातच येतोय आमच्या. आणि मी हेही सांगतो, हे खरं आहे की त्या ठिकाणी 1-2 लोकांचे शब्द चांगले नव्हते आणि त्या ठिकाणी तुमची माफी मागितली गेली. त्या क्षणी तुमची माफी मागितली गेली. अध्यक्ष महोदय, हे देखील रेकॉर्डवर आलं पाहिजे की त्या क्षणी तुमची माफी मागण्यात आली. 3-3 वेळा तुमची माफी मागितली. पण अध्यक्ष महोदय, त्याच्याकरता जर काही लोक ठरवून विरोधकांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करत असतील तर हे योग्य होणार नाही, हे लोकशाहीत योग्य होणार नाही. दरम्यान याआधी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या नाना पटोले यांच्यामध्ये सुद्धा खडाजंगी झाली. मध्ये बोलू नका यावरनं मुनगंटीवारांनी नाना पटोलेंना ठणकावलं आणि हा वाद नंतर थेट धमकीच्या आरोपांपर्यंत पोहोचला. अध्यक्ष महाराज, हे सदस्य कारण नसताना लोकशाहीचा नाही बोलू द्या अरे पहिल्यांदा लोकशाहीच्या संदर्भात, पहिल्यांदा मी विधानसभा नियमाच्या संदर्भात 50A हरकतीचा मुद्दा आणि या मुद्द्यावर पहिला अधिकार या पुस्तकाने बघा. अनिल देशमुखांनी असंच मधात बोलले. आता जात आहे, तुम्ही जाऊ नका, कृपया मधात बोलू नका. भाऊ सुरू करा. काही कारण नाही सरकारची चमचेगिरी करण्यासाठी. हे काय अध्यक्ष महोदय, हे काय धमकी देतात का अध्यक्ष महोदय? इथं सभागृहात धमकी देतात अध्यक्ष महोदय, सभागृहात धमकी देतात अध्यक्ष महोदय. लोक काय चाललं अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय बोला. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मुनगंटीवार साहेबांनी बोलत असताना एखादा आमदार सत्ताधारी पक्षाचे असेल, मग तो कुठेतरी त्या बाकेवर बसून सरकारच्या बाजूनी त्याला बोलण्याचा अधिकार आहे. बोलत असताना मुनगंटीवार साहेबांनी सांगितलं की तुम्ही काय सरकारचे चमचेगिरी करण्यासाठी उभे आहे काय, म्हणजे हे योग्य नाही. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी डेटा कुणी द्यावा, इम्पेरिकल डेटा का महत्वाचा आहे की नाही, यावरनं छगन भुजबळ आणि फडणवीसांमध्ये बराच वाद प्रतिवाद रंगला होता. दोन्ही नेते काय म्हटलेत ऐकूयात.
2021 पासून भारत सरकारची जनगणना जी सुरू व्हायला पाहिजे ती सुद्धा सुरू झाली नाही, कारण कोरोना. ते जर आता सुरू करू शकत नाही अजून भारत सरकारची जनगणना, आम्ही हे 15 महिन्यामध्ये आम्ही कसं करणार आहोत? अजूनही ते सुरू केलं नाही, आज सुद्धा सुरू करू शकत नाही आम्ही. आणि म्हणून आम्ही काय म्हणतो की जे तयार आहे तुमच्याकडे ते आम्हाला तो एकदा तो डाटा आला की हा आमचा आयोग जो आम्ही तयार केला तो त्याची छाननी करून बरोबर कोणाला किती आरक्षण बसतंय याचा अभ्यास करीन. 2 महिन्याच्या आत तो सगळं देईल. आणि मला एक सांगायचं आहे, विरोधी पक्ष फडणवीस साहेब, आपण म्हणाला मी 4 महिन्यात नाही 3 महिन्यात करतो, 3 महिन्यात. माझं आता सत्ता आली तर तुम्हाला आरक्षणाचा ओबीसीचा एवढं प्रेम आहे, सत्तेचं काय घेऊन बसलात? तुम्ही सांगितलं पाहिजे सत्ता बित्ता जाऊ द्या, नाही माझ्याकडे सत्ता, तरी सुद्धा मी येतो मोदी साहेबांकडे. मुख्यमंत्री जाऊन आले, उपमुख्यमंत्री जाऊन आले, अशोक चव्हाण जाऊन आले, पण तुम्ही जाणं आणि ते मागणं आणि आम्ही तुमच्या बरोबर येणं, श्रेय सगळं तुमचं, आमचं काही नाही. चला हे मी सांगितलं तुम्हाला, पण तुम्ही फक्त जे शब्दच्छल करतात, हा डाटा नव्हे, ही इम्पिरिकल इन्क्वायरी आहे, त्या 8 कोटी चुका झाल्या, त्या 75 लाख चुका झाल्या. अरे या चुका झाल्या तर दुरुस्त करायच्या होत्या. तुम्ही 6, 7, 8 वर्ष त्याच्यावर बसून राहिला आणि आता तुम्ही सांगताय ते आता 2020च्या पत्रामध्ये ते आता हे आम्ही सगळं चेक करतोय म्हणून. 6, 7 वर्ष काय केलं होतं? आपण मराठा समाजाच्या आरक्षणाकरता 5 एजन्सीज नेमल्या. त्या 5 एजन्सीजनी 4 महिन्यामध्ये इम्पेरिकल डाटा तयार केला. मराठा आरक्षणाचं तुम्ही जर जो काही निकाल आलेला आहे तो निकाल बघितला, त्या निकालामध्ये हा डेटा अपहेल्ड केलाय. हा डेटा कुठे त्यांनी कॅन्सल केला नाही. ही इम्पेरिकल इन्क्वायरी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं आपण दिशाभूल करण्याचं कारण नाही. हा डेटा बघा, ओबीसी जनगणना झाली पाहिजे, आमचं समर्थन आहे, 100% समर्थन आहे, झालीच पाहिजे. अशा प्रकारचा डेटा मिळाला पाहिजे का? डेटा करेक्ट होऊन मिळाला पाहिजे. इनकरेक्ट डेटा हा घेऊन तुम्ही कसं सुप्रीम कोर्टात जाल? आणि तो परत हा सेन्ससचा डेटा आहे. आपल्याला कशाची इन्क्वायरी सांगितली आहे? पॉलिटिकल बॅकवर्डनेसची इन्क्वायरी सांगितली आहे. इम्पिरिकल इन्क्वायरी इंटू पॉलिटिकल बॅकवर्डनेस, त्याचा डेटाच नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं गल्लत होती आहे. त्या काळात आपण मागितला होता, कारण 50%च्या वरचं होतं, आता 50%च्या आतला आहे. आणि 50%च्या आतलं हे के कृष्णमूर्तीचं जजमेंट आपल्याला फॉलो करायचं आहे. के कृष्णमूर्तीचं जजमेंट हे इम्पेरिकल डेटाच्या संदर्भात, पॉलिटिकल इम्पेरिकल डेटाच्या संदर्भात बोलतोय. आणि म्हणून मला असं वाटतं हे करून होणार नाही. आपण प्रस्ताव मांडला, आम्ही मान्यता देऊ, प्रस्ताव जाईल, त्या ठिकाणी आपण अजून आग्रह धरू, पण या डेटाने ओबीसी आरक्षण मिळणार नाही जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आमचं ओबीसी बॅकवर्ड क्लास कमिशन इम्पेरिकल इन्क्वायरी करून त्याचा रिपोर्ट तयार करत नाही, तोपर्यंत अध्यक्ष महोदय हे मिळू शकत नाही. तथापि तुम्हाला मांडायचं असेल, आम्ही ओबीसी समाजाच्या सोबत आहोत, आम्ही याला पूर्ण. मंत्री महोदय, दरम्यान गोंधळातच विधेयकांना मंजुरीही दिली गेली. एकीकडे आवाजी मतदानानं विधेयक पास होत होती आणि दुसरीकडे सभागृहात जबर गोंधळ सुरू होता. त्यावरून विरोधी पक्षनेते फडणवीसांनी सरकारवर गंभीर आरोप केले. ऐकूयात. वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक 2021 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2021चे विधानसभा विधेयक क्रमांक 12 व महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक क्रमांक 2021 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे का? अनुकूलते असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत प्रस्ताव संमत झाला. मंत्री महोदय, पण आपल्या निदर्शनास आणून द्यायचं आहे की हा कारभार जो चाललेला आहे ना, सकाळपासून जे सांगतोय हे सगळं बासनात गुंडाळलंय. हे नियम जे आहेत हे नियम बासनात गुंडाळले आहेत. मनात येईल तसा कारभार चाललेला आहे. आताच विधेयक मांडा, आताच विधेयक मंजूर करा. अध्यक्ष महोदय, तुम्हाला विरोधकांची आवश्यकताच नाहीये, तुम्हाला लोकशाहीची आवश्यकताच नाहीये. हे पार्लमेंटने शिकवलेलं आहे. ठेवायची आहे, लोकशाहीला कुलूप ठोकायचं आहे अध्यक्ष महोदय, लोकशाहीला कुलूप ठोकायचं तुम्हाला अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय हा काळ सुकावतोय अध्यक्ष महोदय, याची आम्हाला चिंता जास्त आहे. एकदा जर असे प्रथा आणि परंपरा आणि पायंडे पडले तर अध्यक्ष महोदय अशाच प्रकारची परिस्थिती भविष्यात देखील आपल्याला पाहायला मिळेल. अध्यक्ष महोदय, इतरही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. तुर्तास घेतो एक छोटासा ब्रेक. पाहत राहा TV9 मराठी.